धन्यवाद सभापती महोदय, आपण मला पुरवणी मागण्यांच्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यास संधी दिली. माननीय मुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सन 2025-26च्या या वर्षाच्या मूळ पुरवणी अर्थसंकल्प सादर करताना आगामी 2026-27चा जो अर्थसंकल्प आहे हा एक कठोर शिस्तीचा असेल असे संकेत देणाऱ्या खऱ्या अर्थाने या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. एरवी मिनी बजेट वाटावा अशा पद्धतीने पुरवणी मागण्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात सादर होत होत्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आगामी महाराष्ट्र शासनाची कार्यपद्धती तसेच प्रलंबित विकास कामे लक्षात घेता 11,995 कोटी रुपयांची पुरवणी मागण्या या सादर केल्या आहेत. सभापती महोदय, पुरवणी मागण्यांचं परिवहन विभाग बाब क्रमांक 17 पृष्ठ क्रमांक 12 शासनाने पुरवणी मागण्यांमध्ये इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या विषयासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि यामुळे निश्चितपणे राज्य शासनाला अनेक प्रशासकीय, आर्थिक आणि सामाजिक हे फायदे डोळ्यासमोर ठेवून या गोष्टीची तरतूद केली असं मला वाटतं. सदर प्रणालीमुळे वाहतूक कोंडी ही निश्चितपणे कमी होईल. सिग्नल स्मार्ट पद्धतीने चालणार, त्याचबरोबर पीक आवर्समध्ये मार्ग आपोआप बदलता येणे या संदर्भातले अपडेट्स आणि हे लोकांना भेटत राहतील. त्याचबरोबर या गोष्टींचा फायदा हा सर्वसामान्यांना इंधन बचतीच्या माध्यमाने होणार आहे असं मला वाटतं. एक पारदर्शक पद्धतीमध्ये दंड वसुलीच्या संदर्भातलंही काम या माध्यमाने होईल आणि जो ह्युमन इंटरव्हेन्शन आपण ज्याला म्हणतो, मानवी हस्तक्षेप हा कमीच कमी होईल या इंटेलिजन्स सिस्टममुळे असं मला वाटतं. महिला व बालकल्याण विभाग पुरवणी मागणी बाब क्रमांक 71 पृष्ठ क्रमांक 53 शासनाने महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांना जलद गतीने न्याय मिळण्याच्या दृष्टीने विशेष न्यायालय निर्माण करण्यासाठी लेखाशीर्षक मंजूर केले आहे. सभापती महोदय, यामुळे ज्या महिला आहेत, ज्या न्याय मागतायत, जे वर्षोनवर्ष फक्त कुठेतरी आपली सुनावणी होईल या अपेक्षेने त्या तिकडे खेटा घालतायत, त्यांना खऱ्या अर्थाने याच्यामध्ये न्याय भेटेल. या न्यायपालिकेच्या व्यवस्थेवरती विश्वास निर्माण होईल आणि विशेष करून न्यायालय निर्माण झाल्यानंतर महिलांसाठी एक संवेदनशील वातावरण त्या माध्यमांनी तयार होईल असं मला वाटतं. सभापती महोदय, गुन्हा घडल्यावर अनेक महिला तक्रार करायलाही घाबरतात, कारण फक्त विषय हा पुढे जात राहतो, तारखांवर तारखा भेटतात. या माध्यमाने खऱ्या अर्थाने लवकरात लवकर या विषयाला न्याय भेटेल असा विश्वास मला आहे. सभापती महोदय, वैद्यकीय शिक्षण विभाग पुरवणी मागणी व बाब क्रमांक 115 पृष्ठ क्रमांक 81 दुर्गम, आदिवासी तसेच ग्रामीण भागांमध्ये अनेकदा डॉक्टरांचा शॉर्टफॉल असतो. आमच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्येही अनेकदा डॉक्टरांचा अभाव आम्हाला सातत्याने याची तक्रार सभागृहाच्या माध्यमाने आम्ही सगळे कोकणातले आमदार करत असतो. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होतो आणि या भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांची समुपदेशनाद्वारे पारदर्शक पद्धतीने पदोन्नती करण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात गट ब संप्रवर्गातील 190 वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट अ संवर्गात रिक्त पदावर शासनाने पदोन्नती दिल्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा ही निश्चितपणे बळकट होईल आणि ते बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास मला आहे. यासाठी मी शासनाचे आभार मानतो. पुरवणी मागणी सामान्य प्रशासन विभाग बाब क्रमांक 172 पृष्ठ क्रमांक 134 शासकीय सेवेच्या परीक्षांसाठी कमाल मर्यादा ही 1 वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला. यामुळे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची एक संधी यामुळे भेटणार आहे आणि सभापती महोदय, राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना शासनाने सहानुभूतीचा हा हात दिल्याच्यामुळे भविष्यामध्ये सदर विद्यार्थी राज्य शासनाच्या सेवेमध्ये येऊन शासनाच्या कारभाराला हातभार लावतील असा विश्वास मला आहे. आपण मला बोलायची संधी दिली त्यासाठी आभार व्यक्त करतो. 2च वक्ते राहिलेले आहेत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.